लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अद्वैत कलाला म्हणत असतो, काय ग खरे, तू कोणाला शोधतेस? त्या वेंडरला शोधतेस ना? तर तो बघ तिथून पळतोय. तेव्हा आज कला म्हणत असते वेंडर, आणि आता हे दोघे त्या वेंडरच्या मागे धावत असतात. वेंडरच्या मागे धावत असतानाच तो वेंडर इथे पुढे पळत असतो. तेवढ्यातच कला अगदीच प्रसंगावधान राखूनच तिथे असलेला एक छोटा मडका त्याच्या पाठीमध्ये जोरात फेकून मारते. फेकून मारल्याबरोबरच तो वेंडर खाली कोसळतो. तो म्हणत असतो, अहो सोडा, मला शपथ घेऊन सांगतो मी काहीच केलं नाही. मग कला आणि अद्वैत म्हणत असतात, तू काहीच केलं नाही तर पळत का होतास? आम्हाला पाहिल्याबरोबर तू पळत का होतास? सांग, काय केलंयस तू? तू असं खरं बोलणारच नाही. थांब, पोलिसांनाच बोलवतो. आता अद्वैत म्हणत असतो, एवढं सगळं काही केलंस आणि तू आता गायब होत होतास, पळत होतास, एवढे दिवस गायब होतायस, तूच आम्हाला खोटे हिरे दिले होतेस ना? तेव्हाच आता वेंडर म्हणत असतो, नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात केलेल्या नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा काही संबंध नाहीये. प्लीज मला सोडा, मला जाऊ द्या. पण कला ऐकत नसते आणि कलाने पोलीस स्टेशनला फोन केलेला असतो. मी कला अद्वैत चांदेकर बोलत आहे, चांदेकर ज्वेलर्सच्या अद्वैत चांदेकरची बायको. इथे म्हणजे काही हिऱ्यांची अफरातफर करण्यामध्ये किंवा जी मध्यंतरी केस टाकली होती अद्वैत चांदेकरावरती, त्यातील एक संशयित गुन्हेगार सापडला आहे, असं म्हणूनच कला तिथे सापडलेला ॲड्रेस त्यांना सांगत असते. इकडे आता रजनी सोहमशी बोलत असते. सोहम म्हणत असतो, आई, मी खरंच चुकीचा वागतोय का गं? मी खरंच एवढा चुकतोय का गं? बाबा, इथे अनामिकाशी बोलायला गेले होते आणि तिच्याशी बोलल्यावर मला बोलायला आले. बाबांचं वागणं मला पटत नाही, पण खरंच मी चुकतोय का? अनामिकाला आम्ही खुश ठेवू शकत नाही का? त्यावर रजनी म्हणत असते, हे बघ सोहम, असं काहीच नाहीये. मला माहिती तू अनामिकासाठी किती काय काय करतोस. अनामिकासोबत व्यवस्थित राहण्यासाठी, तिला मनवण्यासाठी आणि तिचं मन जपण्यासाठी तू प्रयत्न करतोयस. पण हे बघ, विश्वास ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल, तू काळजी करू नकोस. तेवढ्यातच आबा येतात आणि विचारत असतात, काय ग रजनी, काय चाललंय? सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा रजनी म्हणत असते, हो आबा, सगळं काही ठीक आहे. मग काय झालंय? असं तू त्याच्याशी काय बोलत होतीस? त्यावर रजनी म्हणते, नाही आबा, फारसं महत्त्वाचं नाहीये. आता इकडे मार्केटमध्ये पोलीस आलेले असतात आणि वेंडरला घेऊन पोलीस स्टेशनला निघालेले असतात. तर दुसऱ्या बाजूला इथे अद्वैतने आबांना कॉल करून सगळा काही प्रकार सांगितलेला असतो. जो हिऱ्यांच्या बाबतीत जो संशयित वेंडर होता तो इथे सापडलेला आहे आणि तो संशयित वेंडर इथे सापडल्याच्या नंतर आता इथे त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन चाललेलो आहोत, असंच आता इथे ती बोलत असते. त्याने सगळं सांगितलेलं असतं. त्याने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर आबा मात्र घरातील प्रत्येकाला आवाज देऊन सांगत असतात की इथे त्याला पकडलेला आहे आणि त्यासोबतच तो वेंडर सापडलेला आहे आणि आता हे सगळं कला आणि अद्वैतने केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता बरेच पुरावे, बऱ्याच गोष्टी इथे हाती लागतील, असंच आता इथे आबा म्हणत असतात. आणि तेव्हाच आता रोहिणी विचार करत असते, म्हणजे वा आबा, मिळाला वेंडर, मिळाला संशयित, आणि त्यासोबतच बरं झालं. इकडे राहुलला म्हणतात, अरे राहुल, तिकडे बाहेर काय करतोयस? हे बघ, इकडे किती आनंदाची गोष्ट आहे. अद्वैत आणि कलाला तो वेंडर सापडलेला आहे. म्हणजेच आता हे सिद्ध होईल की आपला अद्वैत निर्दोष आहे आणि त्याने काहीच कुठल्याच गोष्टी केलेल्या नाहीयेत. तेव्हाच राहुल म्हणत असतो, हो, मी बाहेर कुठे, इथेच तर आहे. पण आबा, एक काम करू का? तिकडे अद्वैत एकटाच असेल आणि तिकडे अद्वैत एकटाच असला तर त्याला तिकडे सावरण्यासाठी आणि त्याला मदत म्हणून कोणीच नसेल. मग मी तिकडे जाऊ का? तेव्हा तिकडे कला आहे, तुला जायची गरज नाही. पण आता मात्र नाही, मी जातो तिकडं. मी जर गेलो तर त्याला माझी मदत होईल, असं म्हणूनच आता जो राहुल आहे तो इकडे निघालेला असतो. आता अद्वैत आणि कला त्या वेंडरला खोदून खोदून विचारत असतात, पण वेंडर म्हणत असतो, नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये. प्लीज, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. प्लीज मला सोडा, ह्या सगळ्या गोष्टी मी नाही केलेल्या, असंच इथे आता तो वेंडर बोलत असतो. आता वेंडरने ह्या सगळ्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर सुद्धा अद्वैत म्हणत असतो की नाही, हे सगळं तूच केलेलं आहेस. एवढी वर्ष तू आम्हाला फसवत होतास, मग मध्यंतरी तू कुठं गायब झाला होतास? तेवढ्यातच तो बोलत असतो, मी नातेवाईकांकडे गेलो होतो. पण आता मात्र इथे राहुल आलेला असतो आणि तो खोटं बोलल्यामुळे इथे अद्वैतला थोडासा त्रास होतो. आता अद्वैतला त्रास होत असतानाच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट होते, तिथे राहुल येतो. राहुल म्हणत असतो, एक काम कर, मी इथलं सगळं काही हँडल करतो, तू दादाला घेऊन घरी जा, असं इथे तो कलाला सांगत असतो. आणि कला म्हणत असते, ठीक आहे. पण कलाला मात्र इथे ह्या दोघांचं इथे आता
एकमेकांना खुणावणं तिने पाहिलेलं असतं. पण आता राहुलने मुद्दामूनच इथे त्या दोघांना बाहेर गाडीकडे पाठवलेलं असतं आणि घरी जा म्हणून सांगितलेलं असतं. शेवटी कलाकडे कुठलाच पर्याय इथे शिल्लक राहत नाही आणि ती आता घेऊन तिला बाहेर निघून येत असते. बाहेर निघून आल्याच्या नंतर आता कला अद्वैतला गाडीमध्ये बसवते आणि त्याच्याकडून चावी काढून घेते. चावी काढून घेतल्याच्या नंतर ती म्हणत असते की ठीक आहे, तू आता गाडीमध्ये बस आणि मी गाडी चालवते. तेव्हा तो म्हणत असतो की नाही, नको, खरे नको, तू असं काहीच करणार नाहीयेस. तर इकडे आता राहुलने जो गौरव आहे त्याला इथे फोन केलेला असतो आणि झालेला सगळा प्रकार इथे सांगितलेला असतो. तेव्हा आता गौरव म्हणत असतो काहीही कर, पण त्याने तोंड उघडता कामा नये आणि त्याचबरोबर त्याने जर तोंड उघडलं तर आपलं खूपच मोठं इथे नुकसान होऊ शकतं. आता मी तर तिथे इनडायरेक्टली येऊ शकत नाही, पण तुला हे सगळं काही हँडल करायचं आहे. काही जरी झालं तरी सुद्धा जो वेंडर आहे तो मात्र इथे काहीच बोलला नाही पाहिजे, असंच आता इथे तो बोलत असतो. आता मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एकतर अद्वैतच्या छातीत दुखत असतं आणि त्यासोबतच कला आता इथे ड्रायव्हिंग करणार असते. त्यामुळे अद्वैतला आता खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं. तो विचार करत असतो जर आता इथे कलाने ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली तर मग मात्र माझं काय होईल. म्हणूनच आता त्याच्या मनामध्ये एक विषय येत असतो, नाही असं हिने अजिबातच करायला नकोय. हे बघ खरे, तू असं प्लीज काही करू नकोस ना, खरे तू माझं ऐक, नको गाडी चालवूस. आणि तेव्हाच कला म्हणत असते तू जरा शांत बसणार आहेस का, मी बरोबर तुला जिथे पाहिजे तिथे घेऊन जाते. इकडे मात्र आता अद्वैत आणि कला घरी आलेले असतात. घरी आल्याच्या नंतर इथे आता जो काही अद्वैत आहे तो बोलत असतो, तो वेंडर आहे आणि त्या वेंडरने इथे आता त्याला मी संशयित म्हणून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे, पण मला त्रास होत होता म्हणून ही खरे मला घरी घेऊन आलेली आहे. तेव्हाच आता घरी घेऊन आल्याच्या नंतर तो सुखरूप घरी आलेला आहे असं त्याला जेव्हा कळतं तेव्हा तो कलाकडून एक प्रॉमिस घेत असतो की इथून पुढे तू अशी कधीच गाडी चालवणार नाहीयेस म्हणून. आता इकडे सरोज म्हणत असते तो असा कसा वागू शकतो, आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपण त्याच्याकडून एवढे दिवस झालं हिरे घेत आहे, पण आत्तापर्यंत त्याने असं कधीच केलं नाही, मग तो आत्ताच कसं इथे वागू शकतो, असाच विचार हे दोघे सुद्धा इथे करत असतात. आणि तेव्हाच इथे आता अद्वैत त्याच्या खोलीमध्ये निघून जातो. तर इकडे मात्र जी अनामिका आहे, अनामिकाचा पुढचा प्लॅन इथे सुरू असतो. तिने आतमध्ये तिच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर एक कॅनव्हास घेतलेला असतो आणि ती कॅनव्हासवरती काहीतरी रायटिंग करत असते. तेवढ्यातच सोहम तिथे येतो आणि तिला विचारतो, काय ग अनामिका, काय करतेस. आणि तेव्हाच इथे आता ती म्हणत असते कोणत्याही गोष्टीत सहभाग नाहीये, घरामध्ये तुला शून्य किंमत आणि त्यासोबतच बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व नाहीयेस, तुला काहीच कळत नाही, तुला कोणीच मान देत नाहीये. आता हे सगळं काही ही तुझी इथे जी गुण आहेत ते आहेत, त्यामुळे हे तुला एक्सेप्ट करावंच लागणार आहे. आणि सोहम खरं सांगायचं तर आता इथे हे सगळं तुझ्यामध्ये आहे आणि त्यासोबतच घरामध्ये तुझा सहभाग शून्य असतो, म्हणजेच तू शेंडेपळ आहेस हे तू नेहमीच दाखवून देत आलेला आहेस. मुद्दामूनच आता इथे जी अनामिका आहे ती सोहमला इरिटेट करण्याचा आणि मुद्दामूनच इथे त्याला खूप जास्त त्रास व्हावा म्हणूनच ती इथे प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता इथे सोहम तो कॅनव्हास घेतो आणि सोहमने तो कॅनव्हास घेतल्याच्या नंतर फाडून टाकत असतो आणि म्हणत असतो काय समजायचंय ते समज, आणि आता बाद झालं, मी प्रत्येक गोष्ट तुझी ऐकून घेतोय म्हणून तू काही बोलणार आहेस का. आता अनामिका त्याच संधीचा फायदा घेते आणि दरवाजा ओपन करते. इकडे मात्र जो सोहम आहे त्याने घरातील वस्तू इथे तोडफोड करायला सुरुवात केलेली असते, कारण अनामिका ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असते. अनामिका मुद्दामूनच एका कोपऱ्यात जाऊन अगदीच तोंडाला हात लावून बसलेली असते. आणि तेव्हाच आता इथे जे काही श्रीकांत आहे ते म्हणत असतात सोहम हा काय प्रकार आहे, का चिडतोस एवढा. तेव्हाच तो त्यांच्यावर ओरडत असतो. तो म्हणत असतो हो का चिडू नकोस, माझा बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व नाहीये, मी काहीच कमवत नाहीये, मी फक्त पेंटिंग करतो म्हणून मला प्रत्येक जण बोलतो. आता आबा या गोष्टीमध्ये पुढाकार घेतात आणि आबांनी पुढाकार घेतल्याच्या नंतर ते म्हणत असतात सोहम एक मिनटं, जरा शांत होणार आहेस का, जरा शांत बसणार आहेस का, प्लीज जरा शांत बस आणि चिडचिड करू नकोस, असं म्हणूनच आबा आता त्याला शांत करतात. आणि हे बघ आत्ता ही बोलण्याची वेळ नाहीये, तू चिडलेला आहेस, रागवलेला आहेस, त्यामुळे तू शांत बस, असं म्हणूनच आता आबा सोहमला
शांत बसवतात, शांत करतात आणि इतरांना सांगत असतात की आता सोहमला एकट्यालाच राहू द्या, आता त्याच्याशी बोलणं काहीच गरजेचं नाही आहे, तो चिडलेला आहे, चला सगळेजण आपापल्या खोलीमध्ये चला, आपण त्याच्याशी नंतर बोलू, असं म्हणूनच आता सोहमला एकट्यालाच सोडतात आणि सगळेजण निघून जातात. इकडे सगळेजण निघून गेल्याच्या बरोबरच लगेच अनामिकाने कडी घातलेली असते आणि तिथे असलेली नीलपेंट ती तिच्या हाताला लावत असते आणि मनातच म्हणत असते, अगदीच बरोबर आहे सोहम, मला जे हवं आहे तेच झालेलं आहे, मला घरच्यांसमोर तुला ह्याच पद्धतीने आणायचं होतं आणि अगदी मी तसंच काम सुद्धा इथे केलेलं आहे, असंच आता इथे ती बोलत असते. कारण तिचा जो प्लॅन आहे तो मात्र इथे यशस्वी झालेला असतो. कारण सोहमला असं चिडल्यालं आणि ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत तिला नेऊन पोहोचवायचं असतं. आता कला खोलीमध्ये येते, अद्वैत सुद्धा असतो आणि कला आल्याबरोबरच विचार करते, मी आत्तापर्यंत सोहमला एवढं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं. आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, अगं तू आत्तापर्यंत काय, लहानपणापासूनच मी त्याला असं चिडलेलं कधीच पाहिलं नाहीये. आणि तेव्हाच कला म्हणत असते, काय झालं असेल, काही प्रॉब्लेम असेल का, सोहमच्या आयुष्यात सगळं काही ठीक असेल का, काही झालं तर नसेल ना, असा विचार आता इथे ती करत असते. तेव्हाच आता अद्वैत म्हणत असतो, झालं, तुझा संशय घेण्याचा स्वभाव काही केल्या बदलत नाही, तो राहुल आणि त्याच्यानंतर आता इथे सोहम. तेव्हाच कला म्हणत असते, काय करतोय चांदेकर, माझ्या ह्या संशयी स्वभावामुळेच आज आपल्याला वेंडर सापडला ही गोष्ट विसरू नकोस, आणि आज आपण किती मोठं इथे पुरावा मिळवला आहे हे सुद्धा तू विसरू नकोस. तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, हो ही खरे बोलती ते तर अगदीच खरं आहे, म्हणजेच आपल्याला इथे वेंडर मिळालेला आहे. आणि त्यासोबतच आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. तेव्हाच आता इथे आबा विचार करत असतात की आता त्या वेंडरने काय कबुली जबाब दिला किंवा काय कबूल केलं हे आपल्याला लवकरच कळायला हवं, असं इथे ते म्हणत असतात. तेव्हाच आता हे सगळं कसं झालं, म्हणजेच तो वेंडर कसा पकडला गेला, कशामुळे पकडला गेला आणि तुम्हाला त्याच्यावर संशय कसा आला, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे आबा विचारत असतात. आणि तेव्हाच अद्वैत म्हणत असतो, खरं तर हा सगळं काही ह्या खरेमुळे झालेला आहे. खरेला इथे जेव्हा मी कोर्टात होतो तेव्हाच ती त्या वेंडरला भेटायला गेली होती, पण तो वेंडर गायब होता. आणि तेव्हा तिथले जे काम करणारे आहेत ते इथे काका येऊन त्यांनी साक्ष दिली होती आणि ह्या खरेमुळेच तो वेंडर पकडला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर हिने त्याच्यावर संशय घेतला, त्याला इथे ती शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत होती आणि तिथेच मार्केटमध्ये तो वेंडर दिसला आणि वेंडर दिसल्याच्या नंतर आम्ही त्याला पकडलेला आहे. असंच आता अद्वैत जो आहे तो सगळा काही प्रकारे ते सगळ्यांना सांगत असतो. आणि तेव्हाच कलाचं भरभरून असं कौतुक सुद्धा इथे होत असतं. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि कमाल झालेला आहे, कारण शेवटी इथे आता जो अद्वैत आहे तो निर्दोष इथे सिद्ध झालेला असतं. कारण आता कोर्टामध्ये खरंच पाहायला गेलं तर आता जो वेंडर आहे त्याला ब्लॅकमेल केलेलं असतं. वेंडरचा यामध्ये काही एक संबंध नसतो, यामध्ये गौरव आणि राहुल असतात. पण आता वेंडरवरती हे आरोप टाकलेले असतात आणि वेंडरला प्रेशर देऊनच इथे त्याला हे सगळे आरोप स्वतःवर घ्यायला लावलेले असतात. वेंडर इथे स्वतःच म्हणत असतो की हे सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मीच खोटे हिरे इथे चांदेकर ज्वेलर्सला दिले होते. तेवढ्यातच कला इथे अद्वैतचा हात घट्ट पकडत असते. अद्वैतला मात्र इथे वेगळंच फील होत असतं. आणि तेव्हाच ज्या पद्धतीने जज इथे म्हणत असतात की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अद्वैत चांदेकरांची काहीच चूक नाहीये आणि त्यांना इथे निर्दोष सिद्ध करत आहे. त्याचबरोबर वेंडर यांनी ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्यांना इथे शिक्षा देत आहे. तेव्हाच कला खूप उत्साहात असते आणि ती हसत असते आणि लगेचच अद्वैतचे दोन्ही सुद्धा हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते, फायनली अद्वैत तू जिंकलेला आहेस, खरे चांदेकर तू जिंकलेला आहेस, तू निर्दोष आहे. तेव्हाच अद्वैत लगेचच तिला म्हणत असतो, मी नाही तर आपण दोघे सुद्धा जिंकलोत. आणि तेव्हा लगेचच कला तिचा हात त्याच्या हातातून पटकन बाजूला काढून घेते आणि तिला थोडंसं अवघडल्यासारखं इथे वाटत असतं. तर काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला ह्या दोघांच्या नवीन संसाराला, नवीन आयुष्याला आणि आता यांच्यामध्ये असणारं प्रेम जे आहे अबोल ते बहरेल का? पाहूयात पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.